बोल कुठे आऊ घरातल्या घरात तू काय कराली कवाच झालं माय बापूजी हातात घेतला जो मोबाईल आता दिसाला मोबाईल हातात तुम्हाला तर एवढं ओरडायली तुम्ही काय तुला शोभ आलंय आताच घेतलो म्हणाली कार्टय तसंच कराल तू तशीच कराली त्या म्हाताऱ्यानं तर आमच्यावर डोळा आम्हाला सारखं आम्हाला बोंबलत राहते याची काय गाठ दुखते की मरण मी तोंड सुटालय म्हणालो तुला त्या चतुराबाई सारखं माय काय म्हणलो मी बापूजी काय म्हणलो म्हणायचं काय तू सारखं सारखं तोंडाला तोंड द्याली त्या माहिती तुला पहिल्यांदा सांगलो होतो त्या खतीचं ठेवणे लई जाणारे मग सारखं मारत राहिले जरूरच्या जरूर घराची सगळं ना आलं त्या बाबने आज मामाला फोन लाव मग एकदा बोलून घे त्याला हॅलो ए इकडे लवकर ये बरं त्या म्हाताऱ्यानं मारलं मला लवकर ये अरे आपले मामा येणार होता हो मा येणार आता आता येतील मला काय आणायला तुला काय राहिलं तू जाणार ते म्हातारी जाणार धोके मयाच मागे राहिले उठ ना, उठ ना, आणायला सांग मी आणायला तुला. आणायला मला काय नाही आणायला लय मोठं हा, JCB घेऊन यायला होतं त्याला थांब ना. मोठं घेऊन ये. आणायला आला का माझा दादा? ये बस इथं बस. ए, घंट्या जाय रे, पाणी आण तुझ्या मामाला. पाणी आणू हा, जा. मामा ठीक आहे ए, घंट्या बस रे इथं. नाही येतो बोलतो काय झालं बाई कस काय फोन लावली होती माझ्या घोसाने नाही मारले मला माझ्या म्हाताऱ्यानं. त्याला चांगलं झोडपून काढा दोघं जण मिळून. पाण्याची काय चालले की कारस्थाने भाऊ आला काय की नाव उदासीचा लईच नखरे वाढून गेले बापा काय झालं आज मामाजी अरे बापा तूही चापलेपणा त्या आऊ सारखाच कराला का रे सांगायचं का तुम्हाला काय सांगायचं हाय दाखवायचं का तुम्हाला काय अरे बापा ऐका कामं तर झाले, आता क्या होतं रे? तू क्या म्हातारले ओढणार काय तरी बघूया चल रे बापू